मित्रांनो नमस्कार। असं म्हणतात की अपनी अपनी करनी का फल है नेकी और रुसवाइया। अपनी अपनी करनी का फल है नेकी और रुसवाइया, आपके पीछे पीछे चलेगी आपकी परछाइया। राजकारण महाराष्ट्राचं एकंदरीत बघितलं तर सध्या सगळीकडे चर्चा कोणाची, तर देवेंद्र फडणवीस। कोणाला आयुष्यातून उठवायचं, कोणाला आयुष्यात बसवायचं, कोणाला चांगले दिवस दाखवायचे, कोणाला वाईट दिवस दाखवायचे, कोणाच्या मागे लागायचं, कोणाच्या मागे उभं राहायचं, हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांकडून। अगदी पाची उंगली घी में त्यांच्या आहे, कारण केंद्र सरकार त्यांचं, ईडी त्यांचं, सीबीआय त्यांचं, पोलीस त्यांच्या, यंत्रणा त्यांच्या, त्यामुळे त्याचा अगदी यथेच्छ वापर फडणवीस करताना दिसतंय। फडणवीसांनी 3-3.5 वर्षापूर्वी शिवसेना फोडली, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बिगुल वाजवलं, त्यांचे सर्व महत्त्वाचे नेते, आमदार, खासदार सगळे फोडून बाहेर पडले। आता त्यांचं लक्ष आहे पुन्हा एकदा शिवसेना फोडण्याकडे, पण ती उद्धव ठाकरे यांची नाही तर शिंदेची शिवसेना। आणि दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड मेहनत घेत आहेत पक्ष वाढवण्यासाठी म्हणा, किंवा 2029च्या दृष्टीने ते निवडणुकीची तयारी आतापासून करतायत, मात्र ते दुहेरी चक्रव्यूहात अडकलेले आहेत। दुहेरी चक्रव्यूह म्हणजे कोणता, तर त्यांचं शिवसेना नावाचं जे जहाज आहे ते कधीही फुटू शकतं, कारण त्याच्यावर वक्रदृष्टी आहे फडणवीसांची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये चिन्ह आणि पक्ष याचा निर्णय कधी लागू शकतो। तुम्ही जर एकंदरीत स्थिती पाहिली तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांना भरपूर पैसे वाटप करून फडणवीसांनी राज्य जिंकलं। त्यावेळी जर महिलांना 1,500 दिले नसते तर कदाचित आज फडणवीस यांचं सरकार आपल्याला सत्तेत दिसलं नसतं। पण जवळजवळ 2.25 कोटी महिलांना दर महिन्याला 1,500, वर्षाला 18,000, पैशाची नुसती उधळपट्टी तिजोरी खाली। आणि महिलांना काय पाहिजे, घर बसल्या पैसे मिळतात म्हटल्यावर महिलांनी पण टकाटक करून मतदान भाजपला केलं। त्यावेळची जर स्थिती बघितली तर भाजपच्या 132 जागा निवडून आल्या, त्यानंतर काही अपक्षांचा पाठिंबा, त्यामुळे आता भाजपचं संख्याबळ काय आहे, 136 137 आता आहे। त्यानंतर निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या, स्वराज्य स्थानिक संस्थेच्या झाल्या, आणि प्रत्येक ठिकाणी भाजप नंबर 1 वर। त्यामुळे साधक भाजपचे मनसुबे एकदम मोठे आहेत। भाजपला आता स्वबळाचा नारा द्यायचा आहे आणि मिशन 2029 महाराष्ट्रात 100% भाजप। त्यामुळे आता जबाबदारी आहे फडणवीसांवर। त्यातच फडणवीस आणि शिंदे यांचं गेल्या वर्षभरापासून पटत नाही अशी स्थिती आहे। मुख्यमंत्री पद शिंदे नाव होतं, ते पटकवलं भाजपने, पर्यायाने ते पटकवलं फडणवीसांनी। त्यानंतर फडणवीसांनी अनेक निर्णय हे शिंदेचे फिरवले, शिंदेच्या विरोधात त्यांनी छुपी मोहीम आखली। पण आता जी आपल्याकडे माहिती येते आहे 100% भाजपसाठी लक्ष आहे ते शिंदेच्या आमदारांवर, त्यांच्या शिलेदारांवर। कारण शेवटी राष्ट्रवादी किती म्हटलं तरी ठीक आहे, सुनेत्रा पवार आता अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री झाल्या, पण त्यांच्यामध्ये आता 1 नंबरचा नेता कोणी नाही जो महाराष्ट्रामध्ये फिरून मोठ्या प्रमाणावर मतं मिळवू शकतो। ना सुनेत्रा पवार आहेत, ना सुनील तटकरे आहे, ना प्रफुल्ल पटेल आहे, ना छगन भुजबळ आहे। आपापले मतदारसंघ सोडले तर त्यांचा प्रभाव बाहेर कुठेच नाही। त्यामुळे फारसं टेन्शन हे राष्ट्रवादीचं भाजपला नाही, पण भाजपला 100% होण्यासाठी आता गरज पडली आहे शिंदेच्या शिवसेनेची। आणि तिथेच फडणवीस प्रयत्न करतायत शिंदेचं जहाज फोडण्याचं। मिळालेल्या माहितीनुसार आज घडीला 13 ते 14 आमदार हे भाजपच्या गळाला लागले आहेत पर्यायाने फडणवीसांच्या। हे जे 13-14 आमदार आहेत ते सगळे ग्रामीण भागातील आहेत, जिथे भाजपचं वजन काही थोडंसं कमी आहे, तिथे लक्ष पुरवताना भाजपच्याही लक्षात आलं, पर्यायाने फडणवीसांच्या लक्षात आलं आहे की हे जर 13-14 आमदार फोडले तर ते फुटल्यानंतर स्वबळावर देखील म्हणजे भाजपची मदत घेऊन पुन्हा जर पोटनिवडणूक झाली तर निवडून येऊ शकतात। त्यामुळे या 13-14 आमदारांची कामं मंत्रालयात हवी तशी होतात, त्यांच्या फायली मंजूर होतात। फडणवीसांकडे जर त्यांनी शब्द टाकला तर तो शब्दाचा मान राखला जातो। त्या 13-14 आमदारांनी जर एखादा काही निधी मागितला तो दिला जातो, त्यांनी बदल्या सुचवल्या त्या केल्या जातात, कारण फडणवीसांनी या 13-14 आमदारांना जवळ केलंय। फडणवीसांचं टार्गेट आहे जवळपास 25 आमदारांचं, पण अजूनपर्यंत तिथे पोहोचू शकले नाही, कारण शिंदे देखील आपल्या आमदारांची काळजी घेतात। मात्र या 13-14 आमदारांना गळाला लावण्यात फडणवीसांना यश आलंय। आता गोची फक्त एवढीच आहे की त्यांना परवानगी घ्यायची आहे सेंट्रलची। ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईल
त्या दिवशी शिंदेना काही ना काही निर्णय घ्यावा लागेल. पण त्याच वेळी हे 13-14 आमदार जे आहेत ते भाजपमध्ये येऊ शकतात आणि ते जर 13-14 आमदार भाजपमध्ये आले तर भाजप स्वबळावर 145चा आकडा आताच गाठणार. भाजपची रणनीती आहे 2029 ची 100% भाजपची. त्यामुळे शिंदेचं झाले एक दोन महिने तुम्ही थांबा, त्यानंतर ती सुरुवात होईल. खास करून दिल्लीतून ज्या दिवशी आदेश येईल मोदी आणि अमित शहाचा फडणवीसांना की ठीक आहे तुम्ही तुमचं मिशन पूर्ण करा, त्या दिवशी 100% एकनाथ शिंदे हे ट्रबल मध्ये आले असतील. कारण आताच ते डबल ट्रबल मध्ये आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागेल हे त्यांना टेन्शन आहे, कारण निकाल हा लागणार. भले तारीख पे तारीखचा खेळ सुप्रीम कोर्ट खेळतंय, पण किती खेळणार? शेवटी लोकांच्या भावनेशी तुम्ही किती खेळू शकता? सुप्रीम कोर्टालाही काही मर्यादा आहे. तेव्हा कधी ना कधी त्यांना निर्णय हा घ्यावा लागणार. आणि दुसरीकडे भाजपचं लक्ष त्यांच्या आमदारांवर आणि खासदारांवर आहे. कारण महाराष्ट्रात भाजपला आणि खास करून फडणवीसांना 100% 2029ला भाजपचं सरकार आणायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही लिहून ठेवा की त्यांची नजर ही शिंदेच्या शिवसेनेवर आहे. आगामी काळामध्ये शिंदेचं शिवसेनेचं जहाज फुटलेलं दिसेल आणि फडणवीस हे निश्चितपणे शिंदेची डोकेदुखी ठरणार आहे. तुर्त एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.